नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 मध्ये विचारण्यात आलेल्या जिओग्राफीच्या सर्व प्रश्नांचे विश्लेषण पाहणार आहोत. तरी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पहिला प्रश्न, जनगणना 2011 प्रमाणे महाराष्ट्रातील 0 ते 6 वयोगटातील म्हणजे बाललिंग गुणोत्तर लोकसंख्येचे लिंग गुणोत्तर किती आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 894 हे महाराष्ट्राचे बाललिंग गुणोत्तर आहे. जर भारताचे विचारल्यास भारताचे आहे 919. त्यानंतर 42वा प्रश्न, महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर कोणते? तर साल्हेर हे महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर आहे. यासाठी ट्रिक आहे, कसा मी हसतो. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच, त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे आहे साल्हेर, तिसऱ्या क्रमांकाचे आहे महाबळेश्वर, चौथे आहे हरिश्चंद्रगड, पाचवे सप्तशृंगी आणि सहावे आहे तोरणा. 43वा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्त्री साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, अमरावती या जिल्ह्यामध्ये स्त्री साक्षरतेचे प्रमाण हे सर्वाधिक आहे. 44वा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते? तर खोपोली हे महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र आहे. तर खोपोली हे रायगड जिल्ह्यात आहे, कोयना सातारा जिल्ह्यामध्ये, राधानगरी कोल्हापूरमध्ये, तर वीर हे पुणे जिल्ह्यामधील जलविद्युत केंद्र आहे. 45वा प्रश्न, भारताच्या कोणत्या औद्योगिक प्रदेशास भारताची हूर म्हणून ओळखतात? तर ऑप्शन क्रमांक 4, छोटा नागपूर पठारी औद्योगिक प्रदेशास भारताची हूर म्हणून ओळखले जाते. 46वा प्रश्न, जोड्या लावा. जिल्हा आणि प्रकल्प. सातारा जिल्ह्यात आंधळी हा प्रकल्प, त्यानंतर अमरावती जिल्ह्यात शहानूर, हिंगोलीमध्ये सावळी हा प्रकल्प आणि रत्नागिरीमध्ये नातुवाडी हा प्रकल्प आहे. तर 46चं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. त्यानंतर 47वा प्रश्न, जोड्या लावा अभयारण्य आणि त्यांची ठिकाणे. तानसा अभयारण्य ठाणे जिल्ह्यामध्ये, यावल जळगावमध्ये, माळढोक सोलापूरमध्ये आणि नगझिरा गोंदियामध्ये. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. 48वा प्रश्न, जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या ही जास्त आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, जळगाव या जिल्ह्याची लोकसंख्या ही सर्वात जास्त आहे. 49वा प्रश्न, खालीलपैकी महाराष्ट्रातील स्थळांचा वार्षिक पर्जन्यानुसार अचूक उत्तरचा क्रम लावा. तर महाराष्ट्रात सर्वात जास्त पर्जन्य अंबोलीमध्ये पडते, त्यानंतर महाबळेश्वरचा क्रम लागतो, त्यानंतर माथेरान आणि लोणावळा. तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. 50वा प्रश्न, बुंदेलखंड प्रदेशातील ग्रामीण वसाहती कोणत्या प्रकारच्या आहेत? तर या वसाहती विखुरलेल्या प्रकारच्या आहेत. 51वा प्रश्न, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे संरक्षित क्षेत्र डॅश राष्ट्रीय उद्यान म्हणून जाहीर करण्यात आले आहे. तर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे संरक्षित क्षेत्र गुगामल राष्ट्रीय उद्यान म्हणून जाहीर करण्यात आले आहे. गुगामल राष्ट्रीय उद्यान हे अमरावती जिल्ह्यात आहे, त्यानंतर चांदोली हे 4 जिल्ह्यामध्ये आहे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी. संजय गांधी हे मुंबईमध्ये. त्यानंतर 52वा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या धरणाला विल्सन धरण आणि त्याच जलाशयाला ऑर्थर सरोवर म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4, भंडारदरा धरणाला विल्सन धरण आणि त्याच्या जलाशयास ऑर्थर सरोवर म्हणून ओळखले जाते. 53वा प्रश्न, भारतामध्ये जमिनीची धूप कोणत्या कारणामुळे होते? तर 1, वृक्षतोड, बी, कुरणांचा नाश, सी, भटकी शेती आणि डी, अयोग्य लागवड. तर या 4ही कारणामुळे भारतामध्ये जमिनीची धूप होते. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. 54वा प्रश्न, आसाम येथे भारतातील सर्वात जास्त
डॅडॅशचे साठे उपलब्ध आहेत? तर आसाममध्ये खनिज तेलाचे सर्वात जास्त साठे उपलब्ध आहेत. आसाममध्ये डिगबोई ही खनिज तेल विहीर आहे. दगडी कोळशाचे साठे हे छत्तीसगडमध्ये सर्वात जास्त दगडी कोळशाचे साठे सापडतात. 55वा प्रश्न, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर नाही आहेत? चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण असून ते सातपुडा पर्वत रांगेमध्ये आहे, तर हे विधान योग्य आहे. चिखलदरा अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. बी, गाविलगड आणि मेळघाट डोंगर हे महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण भागात आहेत, तर हे चुकीचं आहे. हे डोंगर महाराष्ट्राच्या उत्तर भागात आहेत, तसेच ते अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक बी हे चुकीचं आहे. सी, बालाघाट डोंगर हे शंभू महादेव डोंगरांच्या उत्तरेकडे आहेत, तर हे विधान योग्य आहे. आपल्याला बरोबर नाही विचारलंय, तर ऑप्शन क्रमांक बी हे योग्य नाही. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. या सेशनच्या PDF साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा.